मित्रांनो, जर मी तुम्हाला विचारले की या जगात माणसाची सर्वात मोठी चूक कोणती, तर तुमचे उत्तर काय असेल? पैसा वाया घालवणे, नातेसंबंध टिकवता न येणे, की संधी गमावणे? 2500 वर्षापूर्वी गौतम बुद्धांना जेव्हा त्यांच्या एका शिष्याने हाच प्रश्न विचारला, तेव्हा बुद्धांनी दिलेले उत्तर ऐकून तो शिष्य स्तब्ध झाला. बुद्धांनी सांगितले होते की माणसाची सर्वात मोठी चूक ही आहे की त्याला वाटते की त्याच्याकडे अजून खूप वेळ आहे. आजची ही गोष्ट केवळ ऐकण्यासाठी नाही, तर आयुष्याकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन पूर्णपणे बदलण्यासाठी आहे. चला तर मग सुरू करूया आजचा प्रेरणादायी प्रवास. एक सुंदर आणि शांत जंगलात गौतम बुद्धांचा आश्रम होता. तिथे शेकडो शिष्य बुद्धांकडून ज्ञानाचे धडे घेत असत. त्याच आश्रमात सोमा नावाचा एक नवीन शिष्य आला होता. सोम हा स्वभावाने खूप दयाळू आणि हुशार होता, पण त्याच्यात एक मोठा दोष होता. तो प्रत्येक काम उद्यावर ढकलत असे. ध्यानधारणा असो, आश्रमातील कामे असोत किंवा बुद्धांचे प्रवचन ऐकणे असो, सोम नेहमी स्वतःला सांगायचा, हे काम मी उद्या करेन, अजून तर माझ्याकडे खूप आयुष्य शिल्लक आहे. एक दिवस संध्याकाळी बुद्ध झाडाखाली बसले असताना सोम त्यांच्याजवळ गेला. त्याने हात जोडून विचारले, भंते, आपण नेहमी सांगता की प्रत्येक क्षण मौल्यवान आहे, पण आयुष्य तर खूप मोठे आहे. मग आजचे काम आजच का करायचे? उद्या केले तर काय बिघडते? बुद्धांनी सोमच्या डोळ्यात पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर एक मंद हास्य आले. त्यांनी सोमला कोणतेही तात्विक उत्तर दिले नाही. त्याऐवजी बुद्धांनी आपल्या झोळीतून एक छोटा, काळा आणि चकाकणारा दगड काढला. बुद्धांनी तो दगड सोमच्या हातात ठेवला आणि म्हणाले, सोम, हा साधा दगड नाही, हा एक पारस दगड आहे. या दगडाने तू ज्या लोखंडाला स्पर्श करशील त्याचे रूपांतर सोन्यात होईल. मी हा दगड तुला एका दिवसासाठी, म्हणजेच उद्या सूर्यास्तापर्यंत देत आहे. या काळात तू जितके हवे तितके सोने बनवू शकतोस, पण लक्षात ठेव, उद्या सूर्यास्त झाल्यावर मी हा दगड परत घेईन. हा पारस दगड हातात मिळताच सोमच्या आनंदाला सीमा उरली नाही. त्याने विचार केला, माझे संपूर्ण आयुष्य आता बदलणार आहे. मी राज्यातील सर्वात श्रीमंत माणूस बनेन. तो धावतच बाजारात गेला. त्याने पाहिले की बाजारात खूप लोखंड उपलब्ध आहे, पण मग त्याच्या मनातील जुनी सवय जागी झाली. त्याने स्वतःशीच विचार केला, माझ्याकडे उद्या सूर्यास्तापर्यंतचा वेळ आहे. अजून तर पूर्ण रात्र आणि उद्याचा पूर्ण दिवस बाकी आहे. घाई कशाला करायची? आज रात्रभर मी विश्रांती घेतो आणि उद्या सकाळी जाऊन खूप सगळे लोखंड विकत घेईन. सोम आश्रमात परत आला आणि गाढ झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा तो उठला तेव्हा सकाळचे 8 वाजले होते. त्याने विचार केला, सकाळचे जेवण करून घेतो, मग दुपारनंतर बाजारात जाईन. जेवण झाल्यावर त्याला सुस्ती आली आणि तो पुन्हा झोपी गेला. जेव्हा त्याला जाग आली तेव्हा दुपारचे 3 वाजले होते. आता मात्र सोम घाबरला. तो घाईघाईने बाजाराच्या दिशेने धावला, पण दुर्दैवाने बाजारात पोहोचायला त्याला खूप वेळ लागला. बाजारात लोखंड शोधण्यात आणि खरेदी करण्यात आणखी वेळ निघून गेला. तो लोखंड घेऊन आश्रमाकडे परत धावला, जेणेकरून दगडाचा स्पर्श करून त्याचे सोने बनवू शकेल. पण तो आश्रमात पोहोचणार तितक्यात आकाशात लालसर छटा पसरली आणि सूर्य मावळला. सूर्य पूर्णपणे मावळला होता. बुद्ध झाडाखाली बसले होते. सोम रडत रडत बुद्धांच्या पाया पडला आणि म्हणाला, भंते, मला अजून थोडा वेळ द्या. मी आळसात वेळ वाया घालवला. मला फक्त 1 तास द्या. मी सर्व लोखंडाचे सोने करून घेईन. बुद्धांनी शांतपणे तो दगड सोमच्या हातातून घेतला आणि म्हणाले, सोम, वेळेचा नियम असा आहे की तो कोणासाठीही थांबत नाही. मी तुला दिलेली संधी संपली आहे.
बुद्धांनी पुढे सर्व शिष्यांना एकत्र बोलवले आणि सांगितले, या पारस दगडाप्रमाणेच वेळ हा तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा पारस दगड आहे. जो माणूस वेळेचा आदर करतो त्याचे आयुष्य सोन्यासारखे चमकते. पण जो माणूस उद्या करेन ह्या भ्रमात जगतो तो शेवटी रिकाम्या हातानेच राहतो. उद्या हा शब्द या जगात सर्वात धोकादायक आहे, कारण तो कधीही येत नाही. मित्रांनो, बुद्धांच्या या कथेतून आज आपल्याला 3 महत्त्वाचे धडे मिळतात. पहिला, कधीही कामाला पुढे ढकलू नका. जे काम आज शक्य आहे ते आजच पूर्ण करा. दुसरा, वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे. गमावलेला पैसा परत मिळू शकतो, पण निघून गेलेली वेळ कधीही परत येत नाही. तिसरा, सध्याच्या क्षणात जगा. भूतकाळाचा विचार आणि भविष्याची चिंता सोडून आजवर लक्ष केंद्रित करा. तुम्हाला बुद्धांचा हा विचार कसा वाटला? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच प्रेरणादायी कथांसाठी माझ्या मराठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. नमो बुद्धाय.